कैसा है, तो हमें थोड़ा सा समझना पड़ेगा कि एग्जैक्टली हुआ क्या है। तो एक बार हमको समझेगा तो उस हिसाब से आपको कॉन्टॅक्ट करेंगे। मी तुम्हाला 12 दिवस ना 5 दिवस टायमिंग देतोय। 5 दिवसामध्ये मुलांचा पगार कसम करून मी करून टाका। 5 दिवस 26 तारीख है आज, 5 दिन का कितना होता है? 48 का महीना। 3 तारखेला आम्ही इथे येऊ, त्यांचा पगार झाला पाहिजे। बघा साहेब 2 मिनिट बसा। नाही ते 10-12 बघा साहेब कसं असं मी तुम्हाला क्लिअर सांगतो, ठीक आहे? ही कंपनी मोठी कंपनी आहे, पेटीएम कंपनी खूप मोठी आहे, बरोबर? याची प्रोसेसला पण किती वेळ लागतो, काय लागतो, आणि अजून एक गोष्ट, कंपनीतून कधी पण पेमेंट आलेला असतो, बरोबर? ते तुम्ही जेवढे असतील खाली वरतून पेमेंट बरोबर निघतो, टाइमवर निघतो, टाइमवर पेमेंट येतो, ठीक आहे? जेवढा पेमेंट मध्ये गोळ होतो ना तो खालच्या कडून होतो, वरतून थोडा पण गोळ होत नाही। ही गोष्ट मान्य करतात तुम्ही? नाही। कशी नाही? पाठवते ना, बरोबर? पेमेंट टाइमवर येतो, सगळ्या स्टाफचा पेमेंट, मोठी कंपनी आहे, ती कंपनी कुणाचा 1-2 रुपये तर खाणार नाही, बरोबर? खाली येते तो पैसा अटकतो कुठं सांगू तुम्हाला? HR झाले, मॅनेजर झाले, यांचा पैसा अटकतो, तो कंपनीकडे पैसा नाही अटकत। यांच्याकडे कसं अडकणार? याचं रिझन सांगू तुम्हाला मी? आज रात्रीचा मी पेटीएमला डायरेक्ट मेल केला, मला पूर्ण इन्फॉर्मेशन लगेच भेटून जाईल। तर तुमची अशी इच्छा आहे का की मी डायरेक्ट पेटीएमला मेल टाकू? नाही काय, 10 दिवस आहे, 10 दिवस, 11 दिवशी मी इथे येईल। हा ठीक आहे, चालेल? मी तुम्हाला 10 दिवसाच्या आत कॉल करून सांगेल की यांचं प्रकरण काय आहे काय नाही, तुम्हाला समजेल, मग त्याच्यानंतर आपण थोडं किधर बाहर? हा व्हिडिओ